मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची शाब्दिक उदाहरणे याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती मिळवणार आहोत। मित्रांनो, विज्ञान भाग 1 मध्ये आपल्याला एकूण 10 पाठ आहेत। त्यापैकी केवळ 6 पाठांवर आधारित आपल्याला ही उदाहरणे बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतात। ही उदाहरणे आपल्याला स्वाध्यायामधील किंवा सोडवलेली उदाहरणे यापैकी असू शकतात। बऱ्याच वेळेला या उदाहरणामधील काही किमतीमध्ये बदल होऊ शकतो, मात्र प्रकार मात्र तोच असतो। तुम्हाला सर्वच शाब्दिक उदाहरणांची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे, परंतु या व्हिडिओतील उदाहरणाकडे थोडंसं तुम्ही अधिक लक्ष द्यायचे, कारण ही उदाहरणे मागील 2 ते 3 वर्षातील बोर्ड पेपरमध्ये आलेल्या उदाहरणांनुसार आपण निवडलेली आहेत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पाठ गुरुत्वाकर्षण। तर या गुरुत्वाकर्षण पाठावर आधारित आपल्याला ही उदाहरण बरेचदा आलेलं आहे। गुरुत्वाकर्षण पाठामधील जे उदाहरणं आहेत हे आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक 3 समीकरणाच्या आधारे सोडवायचे आहेत। समीकरण कोणते आहेत पहा। पहिले समीकरण v बरोबर u अधिक at, त्यानंतर s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग। तिसरे समीकरण v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as। तर यातील सर्व घटकांची आपल्याला माहिती आहेच, परंतु v म्हणजे अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण, t म्हणजे कालावधी। या ठिकाणी s काय असतं? विस्थापन असतं। बऱ्याच वेळेस या पाठामध्ये अशी उदाहरणं घेतलीत की एखादी वस्तू ठराविक उंचीवरून खाली पडली, त्या ठिकाणी उंचीच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे? s घ्यायचं आहे, विस्थापन घ्यायचं आहे। तर या 3 सूत्रावर आधारितच आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे आहेत। पहिलं उदाहरण पहा। जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती असेल? तर सर्वात अगोदर उदाहरणामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे, त्यामुळे आपण लिहून घेऊया। दिलेले काय काय दिलेलं आहे? तर यामध्ये सर्वात अगोदर u आहे। u म्हणजे सुरुवातीचा वेग। लक्षात घ्या, ग्रहावरून वस्तू खाली येत आहे, त्यामुळे सुरुवातीला ती वस्तू स्थिर असेल। सुरुवातीचा वेग या ठिकाणी आपल्याला 0 घ्यायचा, 0 मीटर प्रति सेकंद। त्यानंतर पुढे काय दिले? विस्थापन दिले मित्रांनो। विस्थापन s बरोबर किती आहे? 5 मीटर इतका आहे। त्यानंतर येण्यासाठी कालावधी किती लागतो? t बरोबर 5 सेकंद। आणि शोधायचं काय आहे आपल्याला? गुरुत्व त्वरण म्हणजेच काय? g ची किंमत आपल्याला या ठिकाणी शोधायची। मग 3 पैकी कोणतं समीकरण वापरणं योग्य ठरेल? तर आपल्याला अंतिम वेग दिलाय का? इथं नाही दिला, त्यामुळं पहिलं समीकरण वापरता येणार नाही। आणि त्याचबरोबर तिसरं समीकरण देखील वापरता येणार नाही। आपल्याला वापरावं लागेल गतिविषयक दुसरं समीकरण। सर्वात अगोदर आपल्याला गतिविषयक दुसरे समीकरण इथं लिहून घ्यायचं आहे। s बरोबर u गुणिले t अधिक 1/2 at चा वर्ग। या प्रत्येक समीकरणामध्ये a च्या ऐवजी आपल्याला आता g घ्यायचं आहे, त्यामुळे आपण a च्या ऐवजी इथं g घेऊया। चला, s ची किंमत किती दिली मित्रांनो? 5 आहे। 5 बरोबर u ची किंमत 0 आहे, चला 0 घ्या। 0 गुणिले t अधिक 1/2 गुणिले g, t चा वर्ग आहे। t ची किंमत 5 सेकंद आहे, त्यामुळे आपण इथं घेऊया 5 चा वर्ग। सोडवून घेऊया, जसं तसं 5 घ्या या ठिकाणी। त्यानंतर 0 गुणिले t ची किंमत किती आहे? तर 5 आहे, परंतु 0 गुणिले 5 उत्तर काय येईल? 0 येईल, त्यामुळे आपण हे घेणार नाही येत। आता पुढे घेऊया 1/2 गुणिले g, 5 चा वर्ग घेऊया 25। 5 जसं तसं घेऊया पुढे। या 2 न भाग देऊया 25 ला, उत्तर किती येईल? 12.5 येईल। त्यामुळं g गुणिले 12.5 किंमत कशाची शोधायची आपल्याला? g ची, त्यामुळे इथं पुढे घेत आहे मी। g बरोबर काय येईल? चला, g बाजूला घेतल्यानंतर इथं 12.5 गुणाकारामध्ये, तर हे समीकरणाची बाजू बदलल्यानंतर या 5 साठी हे छेदस्थानी जाईल, त्यामुळे 5/12.5 सोडवल्यानंतर उत्तर किती येईल मित्रांनो? 0.4 मीटर प्रति सेकंद। त्यामुळे g ची किंमत किती आली आहे? 0.4 मीटर प्रति सेकंद। याला व्यवस्थित चौकट करायची आहे आणि शेवटी 1 ओळ लिहायला विसरू नका। काय लिहायचं आहे? तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण
हे 0.4 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग असेल, सेकंदाचा वर्ग. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. पुढे जाऊया. गुरुत्वाकर्षण पाठावरीलच आणखी एक उदाहरण आहे. ते म्हणजे एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर पर्यंत उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? आणि जीची किंमत दिली लक्षात असू द्या, 10 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. उदाहरण नीट समजून घ्या. वस्तू आपण वर फेकलेली आहे. वर फेकल्यानंतर ही वस्तू किती जाते? 500 मीटर पर्यंत गेली. मग ही वर जात असताना तिचा आरंभी वेग म्हणजे यूची किंमत शोधायची आहे. आणि त्यानंतर 500 मीटर पर्यंत वस्तू गेल्यानंतर खाली येण्यासाठी तिला किती वेळ लागेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी विचारलेत. एकतर आरंभी वेग किती आणि वस्तू वर जाऊन खाली येण्यासाठी एकत्रितपणे किती वेळ लागेल शोधूया आपण. सर्वात अगोदर सांगितल्याप्रमाणे उदाहरणामध्ये काय काय गोष्टी दिल्यात ते लिहून घ्या. परत या ठिकाणी दिलेले किंवा दिलेली माहिती. एच दिले मित्रांनो. एचची किंमत किती आहे? हाईट 500 मीटर आहे. त्यानंतर जीची किंमत दिली आहे 10 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. ही उदाहरणामध्येच दिलेलं आहे. यूची किंमत शोधायची, परंतु या ठिकाणी व्हीची किंमत किती असेल? व्हीची किंमत 0 मीटर प्रति सेकंद आहे. का? कारण वस्तू वर जाऊन थांबलेली आहे, त्यामुळे अंतिम वेग काय असेल? याचं 0 असेल. चला काय काय शोधायचं लिहूया. यूची किंमत शोधायची, त्याचबरोबर जाण्यासाठी लागणारा कालावधी, वस्तूचा आरंभी वेग आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच काय? यूची किंमत शोधायची आहे. इथं सूत्र कोणतं वापरावं लागेल आपल्याला? गतिविषयक तिसरं समीकरण काय आहे ते समीकरण घेऊया आपण. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2AS. चला किमती ठेवूया. व्हीची किंमत तर 0 आहे. यूची किंमत शोधायची. चला यूचा वर्ग घेतला आपण अधिक 2 गुणिले एच्या ऐवजी आपल्याला जी घ्यायचं आहे. याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी थोडंसं सूत्रामध्ये बदल होईल. यूचा वर्ग बरोबर 2 गुणिले जी गुणिले एस. किमती ठेवूया. यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जीची किंमत किती आहे मित्रांनो? 10 आहे. एस म्हणजे विस्थापन, हे किती आहे? 500 मीटर. चला सोडवून घ्या. 2 गुणिले 10 20 गुणिले पुढे काय आहे? 500. उत्तर किती आलं आहे? 1000 येईल. सॉरी 10,000 येईल. आणि इथं काय? यूचा वर्ग आहे. आपल्याला किंमत शोधायची यूची, म्हणून यू बरोबर काय येईल? याचं वर्गमूळ काय येईल? 10,000चं. हे असेल 100 मीटर प्रति सेकंद. हे झाला त्याचा आरंभी वेग. पुढे आपल्याला काय विचारलं आणखी? वस्तू वर जाऊन खाली येण्यास एकूण किती वेळ लागेल हे देखील आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण इतक्या वेळ यूची किंमत शोधली आहे. ती आली आहे 100 मीटर प्रति सेकंद. आरंभी वेग शोधला आपण. आता एकूण लागलेला वेळ शोधूया. तर यासाठी आपल्याला पहिलं समीकरण वापरावं लागेल. पहिलं समीकरण काय? व्ही बरोबर यू अधिक AT. इथं अगोदर सांगितल्याप्रमाणे परत बदल काय होईल? व्ही बरोबर यू अधिक GT. परंतु या ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाची दिशा ही ऋण असेल, त्यामुळे आपण जी मायनसमध्ये घेतले, ऋण घेतलं. टी जसेल तसं घेऊया आपण. इथं काय करूया आपण? आता बाजूंची अदलाबदल करूया. त्यामुळे इथं बाजूंची अदलाबदल केल्यानंतर काय येईल पहा? GT बरोबर यू. कारण व्हीची किंमत तर 0 आहे, याच्या अगोदर सांगितलं आपण, त्यामुळे व्ही घेतलं नाही आहे इथं. आणि इथं ऋण जी गुणिले टी ही बाजूची अदलाबदल केली. समीकरणाची बाजू बदलल्यामुळे इथं ऋणाची किंमत धन झाले बरोबर यू. याला आपण असंही लिहू शकतो, यू बरोबर GT. चला या ठिकाणी किमती ठेवूया. यूची किंमत आत्ताच आपण शोधली आहे, ही 100 आहे. जीची किंमत 10 आहे. शोधायचं का आपल्याला? टी शोधायचं. चला आता या ठिकाणी काय येईल मग पहा. टी बरोबर टी तर गुणाकारात आहे. पलीकडं समीकरणाची बाजू बदलल्यानंतर या 100ला हे भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच काय? 100/10. उत्तर काय येईल मित्रांनो? 10 सेकंद. तर अशा प्रकारे आपण या टीची देखील किंमत शोधलेली आहे. या ठिकाणी आपण वस्तू वर जाण्यासाठी लागलेला वेळ हा 10 सेकंद शोधलेला आहे. मित्रांनो, जर वस्तूला वर जाण्यासाठी 10 सेकंद वेळ लागत असेल तर त्याच वस्तूला खाली येण्यासाठी किती वेळ लागेल? 10 सेकंद वेळ लागेल ना. मग इथं काय विचारलंय की वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यासाठी
लागलेला वेळ किती असेल? त्यानुसार वर जाण्यासाठी लागलेला वेळ हा एकूण 10 सेकंद आहे. हे आपण लिहूया. वर जाण्यासाठी लागलेला वेळ हा किती आहे? 10 सेकंद. आता इतकाच वेळ लागेल वस्तू खाली येण्यासाठी. त्यामुळे त्या ठिकाणी लागलेला एकूण वेळ किती असेल मित्रांनो? एकूण वेळ बरोबर वर जाण्यासाठी लागलेला वेळ 10 सेकंद, वस्तू खाली येण्यासाठी लागलेला वेळ 10 सेकंद. हा वेळ किती असेल? 20 सेकंद. पुढे आपल्याला एकक लिहायचं आहे 20 सेकंद. त्यामुळं शेवटची ओळ लिहायला विसरू नका मित्रांनो की वस्तूला वर जाऊन परत खाली येण्यासाठी लागलेला वेळ हा 20 सेकंद इतका असेल. चला त्यानंतर पुढे जाऊया. तिसरं उदाहरण आहे, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? हे देखील उदाहरण खूप सोपं मित्रांनो. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया आपण. चला, दिलेले किंवा दिलेली माहिती काय दिले या ठिकाणी? टी दिले, कालावधी किती आहे? 1 सेकंद. त्यानंतर पुढे काय दिले पहा, सुरुवातीचा वेग नक्कीच 0 आहे. यूची किंमत 0 मीटर प्रति सेकंद. कारण चेंडू टेबलावरून खाली पडला म्हणजे टेबलावर काय होता? तो स्थिर होता. त्यामुळे यूची किंमत सुरुवातीचा वेग 0 असेल. जीची किंमत दिली ही विसरू नका, 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. काय शोधायचं? टेबलाची उंची म्हणजेच काय? विस्थापन. किती विस्थापन झालं हे शोधायचं आणि जमिनीवर पोहोचत असतानाचा त्याचा वेग म्हणजेच काय? त्याचा अंतिम वेग इथं शोधायचा. दोन गोष्टी शोधायच्या आहेत. पहिला एसची किंमत आणि त्यानंतर अंतिम वेग. चला सुरुवात अगोदर काय घेऊया आपण? एसची किंमत शोधूया. इथं समीकरण कोणतं घ्यावं लागेल? गतिविषयक समीकरण दुसरं. त्यामुळे एस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. एच्या ऐवजी पुढे जी घ्यायचं आहे हे नका विसरू. शोधायचं काय आपल्याला? एस विस्थापन. चला, यूची किंमत किती आहे मित्रांनो? 0. त्यामुळे 0 गुणिले टी 0च येणार आहे. त्यामुळे याला आपण सोडून देऊया. काय उरलं? 1/2. एची किंमत म्हणजे जीची किंमत घ्यायची किती आहे? 10 गुणिले टी किती दिलं मित्रांनो? टी 1 सेकंद आहे. चला 1चा वर्ग घेऊया, सोडवून घ्या हे. चला इथं सोडून घ्या. 2ने 10ला भाग द्या. उत्तर किती आलं? 5. 1चा वर्ग 1च येईल. त्यामुळं एसची किंमत काय येईल? एस बरोबर 5 मीटर. म्हणजे त्या टेबलाची उंची किती असेल? 5 मीटर आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण काय शोधलं? विस्थापन शोधले. आता काय शोधायचं आहे? आता आपल्याला शोधायचं आहे अंतिम वेग. व्हीची किंमत आता आपण शोधूया. व्हीची किंमत शोधत असताना समीकरण कोणतं वापरायचं? पहिले समीकरण व्ही बरोबर यू अधिक एटी. चला किमती ठेवूया. यूची किंमत 0 आहे आपल्याला माहिती आहे. चला 0 अधिक एची किंमत 10. कालावधी किती आहे मित्रांनो? 1 सेकंद. सोडवून घेऊया. काय येईल उत्तरेचं? 10 येईल. 10 मीटर प्रति सेकंद. तर हा त्याचा जमिनीवर पडत असतानाचा त्या चेंडूचा अंतिम वेग असेल. तर अशा प्रकारे आपण एसची किंमत शोधली आहे आणि व्हीची देखील किंमत शोधलेली आहे. त्यानंतर पुढील पाठ आहे चौथा पाठ, विद्युतधारेचे परिणाम. तर या पाठावर देखील खूप सोपे सोपे उदाहरण आहेत. त्यातील महत्त्वाचं उदाहरण घेतलं आपण. विजेचा एक टंगस्टन दिवा म्हणजे बल्ब घरी परिपथात बसवला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभावांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 एम्पियर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल? दोन गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. पहिले म्हणजे त्या विद्युत दिव्याची विद्युत शक्ती आणि त्यानंतर आपल्याला हा विद्युत दिवा जर आपण 10 तास जर चालू ठेवला तर एकूण किती युनिट वीज खर्च होईल? तर अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी विचारली आहे. सर्वात अगोदर दिलेली माहिती लिहूया. काय दिले मित्रांनो? विभवांतर दिले 220 व्होल्ट. विद्युत धारा दिले 0.4 एम्पियर. त्यानंतर सूत्र काय? विद्युत शक्ती वॅट बरोबर विभवांतर गुणिले विद्युत धारा
म्हणजेच काय W बरोबर V गुणिले I हे सूत्र ठरलेलं आहे आपलं. त्यानुसार आपण किमती ठेवूया. विभवांतर किती 220 वोल्ट आहे. विद्युतधारा किती दिली आहे 0.45 एम्पियर दिले. त्यानंतर यांचा जर आपण सोडून घेतलं गुणाकार केला तर उत्तर किती येईल मित्रांनो 99 वॅट. त्यामुळे तो दिवा 99 वॅटचा असला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला विचारले त्याची विद्युत शक्ती किती ही आपण शोधलेली आहे. पुन्हा काय विचारलं आपल्याला की हाच विद्युत दिवा जर 10 तास चालू ठेवला आपण तर किती युनिट खर्च होईल. आता पहा दररोज 10 तास हा चालणारा विद्युत दिवा आहे. मग 10 तास गुणिले खर्च होणारी विद्युत शक्ती किती आलं उत्तर याचं 990 वॅट प्रति तास. मग याचं रूपांतर आपल्याला किलो वॅट प्रति तासमध्ये करायचं. मग याला आपण रूपांतर केल्यानंतर किती आलं उत्तर याचं 0.99 किलोवॅट प्रति तास. आणि किलोवॅट प्रति तास म्हणजेच काय असतं 1 युनिट असतो. त्यामुळे जेवढे काय या ठिकाणी हे आकडे आहेत ना त्याच्यापुढे युनिट शब्द लावायचा आपल्याला. म्हणजेच किती 0.99 किलोवॅट प्रति तास म्हणजेच किती 0.99 युनिट इतकी वीज त्या ठिकाणी खर्च होईल. पुढे जाऊया. याच पाठामधील दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे 2 टंगस्टन बल्ब 220 वोल्ट इतक्या विभवांतरावर चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल. उदाहरण नीट समजून घ्या मित्रांनो. 2 टंगस्टन बल्ब आहेत. त्या दोन्ही बल्बना समान विभवांतर भेटत आहे, समान व्होल्टेज भेटत आहे. किती आहे ते 220 वोल्ट. परंतु प्रत्येक विद्युत बल्ब हा वेगवेगळ्या विद्युत शक्तीचा आहे. पहिला विद्युत बल्ब 100 वॅटचा आहे, दुसरा विद्युत बल्ब हा 60 वॅटचा आहे. आणि दोन्ही बल्ब जर एकमेकांना समांतर जोडणीमध्ये जोडले असतील, समांतर जोडणी जर जोडले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल असं आपल्याला या ठिकाणी माहिती विचारली आहे. चला सर्वात अगोदर काय काय दिलेलं आहे हे आपण लिहून घेऊया. त्यामुळे सर्वात अगोदर आपण दिलेली माहिती या ठिकाणी लिहून घेऊया. चला हे दिलेले किंवा दिलेली माहिती. 2 विद्युत दिवे आहेत. पहिल्याची विद्युत शक्ती P बरोबर किती आहे मित्रांनो 100 वॅट. दुसऱ्याची किती आहे P2 घेऊया यासाठी आपण. P2 बरोबर 60 वॅट. मात्र यांचं विभवांतर किती आहे V बरोबर 220 वोल्ट. शोधायचं काय आपल्याला विद्युतधारा. परिपदामधून वाहणारी एकूण विद्युतधारा किती असेल. सूत्र खूप सोपं मित्रांनो. काय सूत्र P बरोबर V गुणिले I. P म्हणजे काय विद्युत शक्ती, V म्हणजे काय विभवांतर आणि I म्हणजे विद्युतधारेचा गुणाकार. परंतु शोधायचं काय आपल्याला I ची किंमत शोधायची. सूत्र बदलूया. I बरोबर P/V. हे पहा या ठिकाणी I आपण बाजूला घेतलं तर या ठिकाणी विभवांतर या विद्युतधारेला गुणाकारामध्ये होतं. इकडं P साठी छेदस्थानी जाईल भागाकारामध्ये जाईल. फक्त आता आपल्याला या ठिकाणी किमती ठेवायची. आता हे सूत्र मिळालं. या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर पहिल्या विद्युत दिव्याला ज्याची विद्युत शक्ती 100 वॅट आहे त्या ठिकाणी किती विद्युत ऊर्जा खर्च होईल हे आपण शोधूया. पहिल्या विद्युत दिव्याची मिळणारी विद्युत ऊर्जा I1 बरोबर P1/V. चला किमती ठेवूया. P1 ची किंमत किती आहे मित्रांनो 100 आहे. छेदस्थानी काय 220. चला ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू उत्तर किती येईल 0.45 एम्पियर. पहिल्या विद्युत दिव्यातील विद्युत ऊर्जा किती आहे विद्युतधारा किती आहे I1 बरोबर 0.45 एम्पियर. चला पुढे. त्यानंतर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या विद्युत दिव्यामधील विद्युत ऊर्जा शोधूया. त्यासाठी काय घेऊ आपण I2 बरोबर P2/V. V ची तर किंमत समान आहे ना त्यामुळे या ठिकाणी काही बदल नाही होणार. चला P2 किती आहे इथे लिहिले आपण. P2 ची किंमत 60 वॅट आहे. छेदस्थानी 220 वोल्ट. सोडवून घ्या. सोडवल्यानंतर काय येईल उत्तर 0.27 एम्पियर. आता आपल्याला हे I2 ची किंमत आली आहे. इथे काय विचारलं आहे वाहकातील एकूण विद्युतधारा किती असेल. मग काय करावं लागेल एकूण विद्युतधारा बरोबर काय असेल एकूण विद्युतधारा
बरोबर काय येईल I बरोबर I1 प्लस I2. I1 ची किंमत 0.45, I2 ची किंमत 0.27. उत्तर किती येईल मित्रांनो ज्यावेळेस आपण यांची बेरीज करू ना यावेळेस उत्तर येईल 0.72 एम्पियर. तर या दोन्ही दिव्यांना लागणारी एकूण विद्युतधारा किती असेल 0.72 एम्पियर. त्यानंतर याच पाठातील पुढील उदाहरण घेऊया. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल 500 वॅटचा टीव्ही संच 30 मिनिटात की 600 वॅटची शेगडी 20 मिनिटात. मित्रांनो हे उदाहरण वारंवार आलेलं आहे त्यामुळे याकडे थोडंसं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. दिलेली माहिती आपण अगोदर लिहून घेऊया. काय काय दिले मित्रांनो टीव्ही संच त्याची विद्युत शक्ती किती आहे 500 वॅट आहे. त्यासाठी आपण P1 बरोबर 500 वॅट घेऊया. P2 कोणासाठी घेऊया आपण शेगडीसाठी. P2 बरोबर किती आहे त्याची शक्ती 600 वॅट आहे. त्यानंतर कालावधी दोन्हीसाठी वेगवेगळा मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. आता या ठिकाणी टीव्ही संचासाठी लागणारा कालावधी T1 घेऊ आपण. किती मिनिटे आहेत 30 मिनिटे आहेत. याला आपण तासामध्ये रूपांतर करून घेऊया म्हणजेच काय करता येईल 30 मिनिटे एका तासामध्ये किती मिनिटे असतात 60 मिनिटे. याला आपण असं घेऊया 30/60 म्हणजे किती मिनिटे 30 मिनिटे. चला T2 हा शेगडीसाठी लागणारा वेळ आहे किती मिनिटे हा आहे 20 मिनिटे. 20 मिनिटाला आपण तासामध्ये कसं रूपांतरित करूया 20/60 तास या प्रकारे. आता कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल असं विचारलंय ना त्यामुळे विद्युत ऊर्जेचं काय सूत्र आहे मित्रांनो सोपं आहे. विद्युत ऊर्जा शोधण्याचं सूत्र काय P गुणिले T. त्यासाठी आपण सर्वात अगोदर टीव्ही साठी ठीक आहे टीव्ही साठी किती विद्युत ऊर्जा खर्च होईल हे शोधूया आपण. ठीक आहे मग काय येईल सूत्र Pच्या ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला P1 घेऊया. चला P1 गुणिले Tच्या ऐवजी T1 ठीक आहे ना. किमती ठेवूया P1 ची किंमत 500 वॅट गुणिले T1 ची किंमत काय मित्रांनो 30/60 आहे. सोडून घेऊया या ठिकाणी 3 × 3 3 2 6 म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी 500/2. याचं उत्तर काय येईल याचं उत्तर आलं 250 वॅट तास. म्हणजे लक्षात घ्या टीव्ही संचासाठी 30 मिनिटासाठी लागणारी विद्युत ऊर्जा ही किती आहे 250 वॅट आहे. ठीक आहे आता आपण घेऊया शेगडीसाठी. ठीक आहे शेगडीसाठी काय येईल P2 गुणिले T2. चला P2 ची किंमत किती आहे मित्रांनो P2 आहे 600 वॅट. T2 ची किंमत 20/60 आहे. इथं देखील आपण सोडून घेऊया 2×6 ठीक आहे. काय येईल याचं उत्तर 600/3. उत्तर किती आलं या ठिकाणी 200 वॅट तास. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी शेगडीसाठी 200 वॅट तास इतकी विद्युत ऊर्जा खर्च होते. मात्र टीव्हीसाठी किती खर्च होते 250. त्यामुळे इथं शेवटची एक वेळेला विसरू नका. यावरून आपण काय सांगू शकतो की टीव्ही संच हा अधिक ऊर्जा खर्च करेल. चल पुढे जाऊया. त्यानंतर सोपं उदाहरण आहे आणखी एक की 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास मार्च महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती असेल. वीज कंपनी एका युनिटसाठी 5 रुपये आकारते. ही माहिती अगोदरच दिलेली आहे. तर आपण काय शोधायचं आहे की एक इस्त्री आहे जी 1100 वॅट विद्युत शक्तीवरती चालते आणि दररोज आपण 2 तास ही इस्त्री वापरतोय. आणि महिना कोणता एप्रिलचा महिना. चला त्यासाठी बघूया आता या ठिकाणी या इस्त्रीसाठी विजेचा एकूण किती खर्च येईल. दिलेली माहिती घेऊया. काय काय दिलेली माहिती आपण दिलेले काय दिले मित्रांनो पॉवर दिले. एकूण विद्युत शक्ती किती आहे
1100 वॅट. कालावधी दिला टी बरोबर 2 तास, परंतु दररोज 2 तास आहे आणि महिना कोणता सांगितलं? एप्रिल महिना. मग 2 तास एप्रिल महिन्यातील 30 दिवस एकूण किती तास झाले? हे झाले 60 तास. तर अशा प्रकारे आपल्याला कालावधी निवडायचा आहे. युनिटचा दर दिला 5 रुपये प्रति युनिट. आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे एकूण येणारा खर्च. खर्च बरोबर एकूण किती किंमत असेल हे शोधायचं आहे. एकूण खर्च यासाठी सूत्र काय? एन बरोबर पी गुणिले टी छेदस्थानी 1000 वॅट तास प्रति युनिट. हे सूत्र आहे मित्रांनो याचं. चला किमती ठेवूया. पीची किंमत किती आहे? पीची किंमत आहे 1100 गुणिले कालावधी किती आहे मित्रांनो? 60 तास. चला छेदस्थानी किती आहेत? 1 2 3. 3 शून्य म्हणजे 1000. सोडवून घेऊया. चला हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, इथला 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. काय राहिले मित्रांनो या ठिकाणी? पुढे घेऊया आपण ही माहिती. या ठिकाणी काय उरलं? 11 गुणिले 6. चला याचं उत्तर किती आलंय? 66. म्हणजेच काय? 66 युनिट इतका या इस्त्रीसाठी विजेचा खर्च असेल एप्रिल महिन्यामध्ये. परंतु युनिटचा दर किती सांगितलाय? 5 रुपये आहे. त्यामुळे विजेचा एकूण खर्च किती येईल? त्यामुळे विजेचा खर्च किती येईल? 66 युनिट गुणिले 5 रुपये. उत्तर किती येईल मित्रांनो? याचं उत्तर ज्यावेळेस तुम्ही गुणाकार कराल त्यावेळेस लक्षात येईल 330 रुपये इतका त्या इस्त्रीचा एप्रिल महिन्यासाठी येणारा खर्च असेल. त्यानंतर पुढील प्रकरण 5वे प्रकरण. 5व्या प्रकरणामध्ये उष्णता या प्रकरणामध्ये देखील काही उदाहरणं आहेत. त्यातील निवडक उदाहरणं आपण घेतलेली आहेत. उदाहरण वाचूया की 5 किलोग्राम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता द्यावी लागेल? मित्रांनो या पाठावर आधारित जेवढे काही उदाहरणं आहेत हे एका खूपच छोट्या सूत्राच्या आधारे आपल्याला सोडवायचे. ते म्हणजे एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. या म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान, विशिष्ट उष्माधारकता आणि त्यानंतर तापमान बदल. दिलेली माहिती घेऊया अगोदर. काय काय दिले? वस्तुमान दिले 5 किलोग्राम, विशिष्ट उष्माधारकता दिले 1 किलो कॅलरी प्रति किलोग्राम अंश सेल्सिअस, तापमानातील बदल दिले डेल्टा टी. हे कसं शोधता येतं? अंतिम तापमान वजा सुरुवातीचे तापमान वजाबाकी केल्यावर त्याचं उत्तर आलंय 80 अंश सेल्सिअस. आता द्यावी लागणारी उष्णता बरोबर काय? वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील बदल. सूत्र काय? एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. चल किमती ठेवूया. एमची किंमत 5, विशिष्ट उष्माधारकता 1 आहे, तापमान बदल 80 आहे. सोडून घेऊया. 5 × 5, 5 गुणिले 80. उत्तर किती येईल? 400 किलो कॅलरी. शेवटी एक वळ लिहायला विसरू नका. तापमान वाढीसाठी द्यावी लागणारी उष्णता ही 400 किलो कॅलरी इतकी असेल. त्यानंतर पुढील उदाहरण आहे ते म्हणजे 6व्या पाठातील प्रकाशाचे अपवर्तन. या पाठातील जर एका माध्यमातून 1.5 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग 0.75 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? माहिती पाहूया. या ठिकाणी 2 माध्यम आहेत मित्रांनो. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण V1 म्हणतो, दुसरं माध्यम त्यातील प्रकाशाचा वेग V2. आणि यानुसार पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्याचा अपवर्तनांक V1 किती दिले? 1.5 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद, V2 0.75 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. तर या ठिकाणी आपल्याला अपवर्तनांक शोधायचं आहे पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा. त्यामुळे 2n1 इथे सूत्र लिहूया आपण. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्याचा अपवर्तनांक बरोबर V1 छेद V2. बरेच विद्यार्थी गोंधळून जातात व सूत्र चुकीचे लिहितात. V2 छेद V1 करतात, किमती ठेवतात व उदाहरण सोडवतात. त्यांना वाटतं आपलं उदाहरण बरोबर आलेलं आहे, परंतु तुमचं उदाहरण चुकलं मित्रांनो. कारण पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्याचा ज्या माध्यमाचा आपल्याला अपवर्तनांक शोधायचा असतो ते आपण या एनच्या समोर घ्यायचा आहे.
आणि ज्याचा शोधायचा आहे ते आपण एनच्या या उजव्या बाजूला घ्यायचं आहे आणि त्यानुसार ज्या माध्यमाचा अपवर्तनांक आपण शोधत आहोत ते छेदस्थानी घ्यायचं आहे. त्यानुसार किमती ठेवल्यात. किमती ठेवल्यानंतर 10चा8वा घात आणि छेदस्थानी असलेल्या 10चा8वा घात या ठिकाणी निघून जाईल. काय उरलं मित्रांनो, या ठिकाणी 1.5 छेद 0.75. आता इथं भागाकार सोपा करण्यासाठी आपण अंशाला व छेदाला 10ने गुणूया. 10ने गुणल्यानंतर काय होईल मित्रांनो, इथं येईल 15 आणि शेवटी 0.75चं रूपांतर कशात होईल 7.5 मध्ये. त्यानुसार आता जर आपण भागाकार केला तर याचं उत्तर किती येईल 2 येईल. त्यामुळे त्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल 2 असेल. या उत्तराला चौकट करायची व शेवटी एक वळ लिहायला नका विसरू की त्या माध्यमाचा अपवर्तनांक हा 2 असेल. पुढील उदाहरण घेऊया. एका माध्यमात प्रकाशाचा वेग 1.5 गुणिले 10चा8वा मीटर प्रति सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल. सर्वात अगोदर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय. जर प्रकाश किरण पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात येत असताना पहिलं माध्यम जर निर्वात पोकळी असेल आणि या निर्वात पोकळीमधून प्रकाश किरण जर एखाद्या माध्यमामध्ये येत असेल तर त्या ठिकाणच्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणत असतो आपण. काय काय किमती दिल्यात पहा. दिलेली माहिती, पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग दिलाय, इथं एम फॉर मीडियम घेतलं आपण. तुम्ही V1 देखील लिहू शकता. किती आहे किंमत 1.5 गुणिले 10चा8वा मीटर प्रति सेकंद. त्यानंतर V वॅक, वॅक म्हणजे काय व्हॅक्यूममधील निर्वात पोकळीमधील, त्याला आपण V2 देखील घेऊ शकतो. किती दिलं 3 गुणिले 10चा8वा मीटर प्रति सेकंद. आता निर्वात पोकळीतील प्रकाशाचा वेग इथं किंमत दिली नाही परंतु आपल्याला याची किंमत माहीत असणं आवश्यक आहे. ती आहे 3 गुणिले 10चा8वा मीटर प्रति सेकंद. मग या ठिकाणी आपल्याला सूत्र कोणतं वापरावं लागेल. माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर N बरोबर V वॅक म्हणजे निर्वात पोकळीमधील प्रकाशाचा वेग आणि छेदस्थानी काय येईल त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. याला आपण असं घेऊया N बरोबर V2 छेद V1. किमती ठेवूया. V2 ची किंमत काय मित्रांनो, निर्वात पोकळीतील प्रकाशाचा वेग 3 गुणिले 10चा8वा आहे. त्यानंतर छेदस्थानी 1.5 गुणिले 10चा8वा घात. सोडवून घेऊया. सोडवून घेतल्यानंतर काय असेल याचं उत्तर येईल 2. या ठिकाणी 10चा8वा घात 10चा8वा घात निघून जाईल, कट होईल. काय उरलं 3 छेद 1.5 उरलं. याला देखील आपण 10ने जर गुणलं अंशाला व छेदाला तर उत्तर काय येईल 30 छेदस्थानी 15. तर 15 दोन्ही 30. उत्तर काय आलं 2 आलं. शेवटी एक वळ यायला विसरू नका. त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक हा 2 असेल. पुढे जाऊया. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती. आणखी एक गोष्ट दिली ते म्हणजे प्रकाशाचा निर्वातातील वेग दिला तो म्हणजे 3 गुणिले 10चा8वा घात मीटर प्रति सेकंद. दिलेली माहिती घ्या. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीमधील दिलाय तो म्हणजे 3 गुणिले 10चा8वा घात मीटर प्रति सेकंद. निरपेक्ष अपवर्तनांक दिलाय 1.36. तर आपल्याला प्रकाशाचा पाण्यातील म्हणजे दुसऱ्या माध्यमातील वेग काढायचं. V2 ची किंमत आपल्याला शोधायची आहे. सूत्र काय N बरोबर V1 छेद V2. किमती ठेवूया. निरपेक्ष अपवर्तनांक 1.36. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग 3 गुणिले 10चा8वा घात. V2 शोधायचं आपण. छेदस्थानी V2 घेतलं. आता सूत्र बदलूया. V2 बरोबर 3 गुणिले 10चा8वा घात छेदस्थानी 1.36. सोडवून घेऊया. सोडवून घेतल्यानंतर उत्तर काय असेल 2.21 गुणिले 10चा8वा घात मीटर प्रति सेकंद इतका वेग असेल प्रकाशाचा त्या पाण्यामध्ये. शेवटी ओळ लिहायची आपल्याला. तर त्या प्रकाशाचा पाण्यातील वेग हा 2.21 गुणिले 10चा8वा मीटर प्रति सेकंद इतका असेल. पुढचा पाठ आहे तो म्हणजे भिंगे व त्यांचे उपयोग. त्यामधील उदाहरण घेऊया. डॉक्टरांनी दृष्टीदोषाच्या निराकरणासाठी धन 1.5 डायप्टर शक्तीची भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाची नाभी अंतर किती असेल. आपल्याला भिंगाची शक्ती दिली, भिंगाचं नाभी अंतर शोधायचं आहे. भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल. खूप सोपं उदाहरण आहे मित्रांनो.
बऱ्याच गोष्टी विचारलेल्या आहेत यामध्ये, परंतु उदाहरण तितकंच सोपं आहे. दिलेली माहिती घेऊया. भिंगाची शक्ती दिली P बरोबर धन 1.5 डायोप्टर. आणखी काय दिले? F शोधायचं आहे आपल्याला, म्हणजेच काय नाभी अंतर शोधायचं. चला नाभी अंतराचं सूत्र काय? F बरोबर 1/P. किमती ठेवा 1 आणि P ची किंमत काय आहे? 1.5 डायोप्टर. चला सोडून घेऊया. चला जर समजा परत आपण अंशाला आणि छेदाला 10 गुणलं, काय आलं? 10/15. उत्तर किती आलं? F बरोबर 0.66 मीटर. याला चौकट करायची अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपण काय शोधलं? F ची किंमत शोधली. पुढे काय विचारलं? भिंगाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आणि नेत्रदोष कोणता आहे. आता या ठिकाणी नाभी अंतर कसं आलं मित्रांनो? धन आले. आता भिंगाची शक्ती देखील धन आहे व त्याचं नाभी अंतर देखील धन आहे. मग कोणत्या भिंगाचं नाभी अंतर धन असतं? बहिर्वक्र भिंगाचं. त्यामुळे ते भिंग बहिर्वक्र भिंग असले पाहिजे. आणि बहिर्वक्र भिंग आपण कोणत्या दृष्टिदोषासाठी वापरतो? दूरदृष्टितेसाठी. त्यामुळे तो दृष्टिदोष हा दूरदृष्टिता असेल. पुढे जाऊया. आजच्या या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण 2,2.5 व 1.7 डायोप्टर शक्ती असलेली भिंगे जवळजवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल? काय काय दिलं पहा? 3 भिंग दिले. तिन्ही भिंगाची डायोप्टरमध्ये भिंगाची शक्ती दिली. पहिल्या भिंगाची शक्ती P1 बरोबर 2 डायोप्टर, दुसऱ्या भिंगाची शक्ती P2 बरोबर 2.5 डायोप्टर, तिसऱ्या भिंगाची शक्ती P3 बरोबर 1.7 डायोप्टर. तर ह्या तिन्ही भिंगांची एकूण शक्ती काय असेल? सोपं मित्रांनो, सूत्र काय? P बरोबर P1 अधिक P2 अधिक P3. चला किमती ठेवूया. P1 ची किंमत 2 डायोप्टर, P2 ची किंमत 2.5 डायोप्टर, P3 ची किंमत काय असेल? 1.7 डायोप्टर. तर यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलं 6.2 डायोप्टर. शेवटी एक ओळ लिहायला विसरू नका. तर त्या भिंगांची एकूण शक्ती किती असेल? 6.2 डायोप्टर. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची उदाहरणं घेतलेली आहेत. 10व्या पाठामध्ये देखील 2 ते 3 उदाहरणं आहेत, परंतु मागच्या बोर्ड परीक्षेमध्ये 10व्या पाठावर उदाहरणं आलेले नाही आहेत. त्यामुळे कदाचित यावर्षी देखील येऊ शकतात. तुम्ही 10व्या पाठातील उदाहरणांची देखील चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.